तर विलास घुले हत्या प्रकरणात आता घुले कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी धनंजय मुंडे हे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे। या ठिकाणी कुटुंबियांचा एक आक्रोश आपल्याला बघायला मिळतोय। घरच्याकडे बोलू तुला खचून जाऊन कसं जमत तू रडू बिलकुल रडू सगळेजण मिरजला चालले होते त्याच दिवशी 8 वाजता मिरजला निघणार होते। कुटुंब हा कार्यक्रम होता अडगलेला, फक्त 10 मिनिट काहीतरी काम आहे म्हणून गेला, ते डायरेक्ट गेला बसलेलो आराम करता येईल मला बोलून गेला की 10 मिनिटामध्ये वापस आलो म्हणून म्हणलं रोजची हॉटेल रिचिंग आहे म्हणलं पुन्हा घरापर्यंत पळत येऊन आलं की भाऊ म्हणलं तुझ्या भावाला वापस काय म्हणले सगळे व्हिडिओमध्ये आले हो व्हिडिओमध्ये सगळं आलं आणि तो पूर्ण असं एवढं लागलंय त्याला असं की असं लागलंय ना तरी पण तो चालत स्कूटीवर बसून हॉस्पिटलला गेला साहेब। हॉस्पिटलला जाऊन स्वतः त्याला टाके घेतले तिथे चर्चा झाली माझी, ॲम्ब्युलन्समध्ये चर्चा झाली, ऑपरेशन करताना डॉक्टरला स्पष्ट म्हणते फास्ट ऑपरेशन करा नाही तर मी मरण एवढं बोलतोय। सगळं जी घटना झालेली सगळी मला त्यांनी सांगितली, स्वतः बोललाय माझ्याशी आणि ती CCTV मध्ये पण रेकॉर्ड मिळेल। त्यांना जाऊ द्या रेकॉर्ड मध्ये आणि तिथपर्यंत परत ते उमेश मानेला उमेश त्याला सोडवायला आता हॉटेल आहे उमेश मानेचा त्याचं काही असेल समजा वाद समजा त्याचं घरगुती काही असेल जमिनीमुळे काय केलं आलंय किंवा त्याचे आमच्या वाईटीतून काय होतं असं उमेशवर आरोप करत होते ते समजा त्याला जमिनीतून हकलून लावायचं त्याला आणि त्याची जमिनीतून आणि त्याची आणि आपल्या भावाची 4 वर्षापासून मैत्री होती उमेश मानेची आपल्या भावाची आपल्या शेतीतले काम सगळं तो उमेश माने बघायचा म्हणून तो कंटिन्यू आपल्या घराकडे उमेश मानेचा वावर कंटिन्यू असायचा। त्या दिवशी आपल्या हॉटेलला उमेश माने बसला, उमेश मानेचा फोन आला होता वाटतं याला की हॉटेलकडे ये बसून काहीतरी कोणाला मॅटर मिटवायचे त्यांनी सगळं प्री प्लॅनिंग केलं, अख्ख्या गावाला स्टेटस ठेवला की जे येणार नाही ह्या लढाईमध्ये मारण्यासाठी म्हणजे त्या गावकऱ्यांचा कदमवाडी गावकऱ्यांचा उद्देशून केला की नाही आला तर तुमचं पण मी नाव घेणार आहे बसा म्हणून आता उद्देशून गाववाल्यांना स्टेटस आव्हान करून जे सोनी जवळचा त्याचा जे सासरा आहे रामेश्वर गायकवाड म्हणून त्यांनी स्वतः गाडी भरून प्री प्लॅनिंग करून हातेला लावून येऊन कदमवाडी फाट्यावर गाड्या लावल्या सगळ्या आणि त्यांनी सगळे नाही सोनी जवळचा तो थांबून गाड्या साईडला ठेवून चालत आपलं हॉटेल आणि टाकळी फाटा 100 मीटर अंतर आहे तिथून सगळे प्री प्लॅनिंग चालत येऊन त्याने आले की उमेशवर अटॅक केला उमेश मानेवर। मग हा तिथं सोडासोडी करायला गेला, हे सगळे तिथून पळायला लागले कारण मॉब भरपूर होता ना आणि मग इकडे समोर आल्यानंतर आता सोडवताना प्रतिकार थोडा करतच ना त्यांनी डायरेक्ट काढून बसले काढलं की त्यांना असंच धरलं आणि पळत आला पळत तसं स्कूटीवर बसून ह्यालाच धरून ह्याला उमेश पळून गेला तिथून त्याला मी मारले चांगलं त्याच्या बी येतं हल्ला तिथून फास्ट पळून गेला। माझे सख्खे चुलत भाऊ तिथं स्पॉटवर येतं बघायला लहान एवढ्या पुढं ते तरी काय करणार कारण सगळंच त्यांनी ठरूनच केलं ना ठरून प्री प्लॅनिंग करून केलंय सगळ्या गावाला आव्हान करून हे करून आणि हे पाठबळ दिल्यामुळे झालंय। तुम्ही टाकळीमध्ये कोणाला बी विचारा की कदमवाडी आपल्या असं टाकळी गावाल्याचा थुका पण ओलाट नाहीत आणि त्यांनी एवढं हे पण केलं नाही की चुनी जवळ जी प्री प्लॅनिंग करून आले ते सगळं सांगून बोलून